यासाठी प्रयत्न करतो. खरं तर हा विषय गेले काही दिवस सातत्याने सुरू आहे आणि याच अनुषंगाने आज आम्ही जो प्रश्न विचारलाय त्यावर सुद्धा अत्यंत विशेष अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तुमच्या आपण पाहूयात. जाऊन मीडिया सेंटरला आज काही वेचक आणि वेधक प्रतिक्रिया. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया मयूर बाकलीवाल यांची आहे. काही वरिष्ठ नेत्यांचं मौन हे राजकीय रणनीतीचा भाग असू शकतं, पण पक्षातल्या सत्ता संतुलन, नेतृत्वाबाबतची अनिश्चितता आणि भविष्यातील समीकरणं लक्षात घेता ते जाणीवपूर्वक सावध भूमिका घेत आहेत. एक्सवरनं पुढची प्रतिक्रिया आहे श्याम ठाणेदार यांची. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यास पक्षातील महत्त्व कमी होईल असं काही नेत्यांना वाटत असल्यामुळे मौन आहे. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया वैभव संचेती यांची आहे. शरद पवारांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडायचंय म्हणून त्यांच्याकडनं चर्चा सुरू. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया प्रसाद माने यांची आहे. राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यावरती बंडखोरी होऊ शकते. बरेच नेते हे अजितदादांच्या विश्वासावरती आजपर्यंत पक्षात होते. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया विश्वास जाधव यांची आहे. पक्षातील मुख्य भूमिकेची सूत्र हाती येण्याची शक्यता निर्माण झाली असताना दुय्यम भूमिकेत राहण्याची वेळ येऊ नये म्हणून मौन बाळगून विरोध करण्याचा प्रयत्न आहे. इन्स्टाग्रामवरनं संकेत अलासपुरे म्हणतायत पक्षावरील कंट्रोल जाण्याची भीती असल्यामुळे चर्चा नाही होते.